नमो बुद्धाय, जय भीम. थोडे ठेवा तुमचं स्वागत. Sharanam
बुद्धांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सहचरणीने विनंती करतो की आपल्या उपस्थित सर्व महिलांना एक एक पुष्प द्यावं म्हणून साहेब महिलांना पुष्प द्या बेटा. महिला दिनानिमित्तानं उपस्थित सर्व महिलांचा आज आपण या ठिकाणी मुंड साहेबांच्या घरी सर्वांचा सन्मान होत आहोत. हा महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या महिला दिनाला आंतरराष्ट्रीय पर्यंत मान्यता मिळाली तो दिन आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या दिनाची फार मोठी ऐतिहासिक कहाणी आहे. जेव्हा जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या आधारावर जगामध्ये फार मोठी क्रांती झाली. आणि जगातील क्रांती झाल्यानंतर जगातील सर्व माणसं समान आहेत. सर्वांसाठी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, न्याय आहे. तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे सर्व या भूतलावर जन्माला येणाऱ्या सर्व माणसासाठी समान अधिकार हक्क असेल तर फक्त महिलांचा भेदाभेद का, हा भेदाभेद दूर करण्यासाठी जागतिक पातळीवर हा महिला दिन साजरा केला जातोय. त्या अनुचिताने आज आपण या ठिकाणी आलो आहोत. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सर्वपापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचितपरियोतपनं एतं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं धम्मं संघं आज आपण ज्यांच्या घरी आलो आहोत हे आपला हेतू आहे. धम्म आपल्या दारी यांचा हेतू एकच आहे की आपण त्या धम्म बांधवाच्या घरी गेलो पाहिजे. बाबासाहेबांनी एक जबाबदारी आपल्याला दिली आहे. प्रत्येक बौद्ध इतर रविवारी विहारात गेले पाहिजे. आता प्रत्येक बौद्ध विहारात जात नाही
पण आपण ठरवलं आपणच विहार आहोत, आपणच त्यांच्या घरी जायचं. आज जे आलेले हे सर्व लोक विहार त्यांच्या घरी आलेले आहे, पण घेण्यामागचा हेतू काय? त्यांच्या परिवारातील सर्वांचा आपला परिचय व्हावा. कारण जे जेलर साहेब आहेत, जेलर साहेबांकडे किती मुलं आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्यांचे सुना आहेत, ते काय करतात, कोणत्या पदावर आहेत, हे सर्व माहिती त्यांच्याकडून आपल्याला व्हावी. त्याचबरोबर आपली माहिती सुद्धा त्यांना व्हावी, हाच त्यामागचा हेतू आहे. तर मी आयुष्यमान जेलर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपला कुटुंबीय परिचय द्यावा. प्रथम सर्व उपस्थितांना नमस्कार द्यावी. माझं नाव प्रदीप कमून, मी प्रॉपर चंपा जिल्हा नागपूर इथला रहिवासी. 2017ला व्यवसाय या पदावरून कारागृहातून सेवा करतो आणि प्रशासनाने माझ्या चांगल्या कार्याबद्दल भारत सरकारने मला राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात दिलेलं आहे. राजू साहेबांचा उपक्रम फार छान आहे. आपण आपला सत्ताला मान देऊन आमच्या घरापर्यंत आलात, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम देवी. मी शीतल समीर मून आहे आणि मी बँक ऑफ महाराष्ट्र वर्धमान नगर ब्रँचला ॲज अ मॅनेजर म्हणून म्हणजे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि आजचा दिवस खूपच छान सरांनी निवडलेला आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि सर्व महिला मंडळ जे इथे आहेत उपस्थित सर्वांना आंतरराष्ट्रीय महिलेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद आणि सप्रेम देवी. जय भीम सर्वांना. माझं नाव समीर कुलकर्णी आहे. मी न्यू ॲश्युरन्स असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि मला एक माहिती माझं नाव शुभांगी विजय मुलत आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा 10वीला आहे, मुलगी 2nd आहे. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जय भीम. माझं नाव विजय प्रकाश म्हणून मी ट्रॅफिक जॉब करतो. धम्मादीक्षेचा प्रेसिडेंट आहे. मी 2006ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2016 पासून दरवर्षी चलो ओबीसी धम्मा घेऊन आपण ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे आणण्यासाठी दरवर्षी 25 डिसेंबरला धम्मादीक्षेचा कार्यक्रम करतो. दरवर्षी लोक धम्मांकडे येतात. या मागील वर्षी 31 लोकांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्यांच्या घरी असतो त्यांनी सुद्धा धम्माची दीक्षा घ्यावी. कारण दीक्षित होणं गरजेचं आहे. कारण दीक्षित जर आपण समजा मुसलमान असतो, हे अल्लाह मेरा करेगा, अल्लाह सर्वांचे उठते अल्लाह आणि बसते अल्लाह. तुम्ही बसले असते थकले तरी काय म्हटलं असतं, अल्लाह की मेहरबानी. आणि ख्रिश्चन असेल, ओ माय गॉड. आपण सारे आता बौद्ध झालो, आपल्याला उठताना बसताना बुद्ध आठवण आला पाहिजे. बुद्ध नमामी, धम्मं नमामी, संघं नमामी. म्हणजे वारंवार मला बुद्ध आठवण आलंच पाहिजे आणि मी बुद्ध झालो. जर आपण म्हणून प्रत्येकाने आपण ज्यांच्या घरी जाऊ त्या लोकांना सर्वांना विनंती करू की तुम्ही धम्मदीक्षा घ्या. नसेल तर हा सुद्धा धम्मदीक्षेचा कार्यक्रमच समजा आणि त्यांना सुद्धा आपण पंचशील देऊन 22 प्रतिज्ञा देऊन धम्माची दीक्षा देऊ. कारण आपल्याला धम्माची दीक्षा देण्याचा अधिकार आहे, धम्म शिक्षा देण्याचा प्रमाणपत्राचा अधिकार आहे. कारण माझ्या सहीने प्रमाणपत्र देता येतं, कारण आमची संस्था ही रजिस्टर्ड संस्था आहे. दरवर्षी आपण धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यामुळे ज्या ज्या कुटुंबांकडे जाऊ, जे जे त्यांची मंडळी लोक असतील किंवा तुम्हा सर्वांना धम्माची दीक्षा घ्यायची आहे. कारण तुम्हाला धम्माची दीक्षा घेणे म्हणजे दिशा देणे, त्या दिशेने जाणे. त्या दिशेने जाण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणे आपली जबाबदारी आहे. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड सध्या हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. म्हणून सर्वांना माझा परिचय व्हावा गरजेचं आहे. झुटा पैसा लुटा भाई, समय समय पर काम आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापला परिचय करून देऊया आणि त्यांचा परिचय आपल्या सर्वांची झालाच, हाच आपला हेतू की आपला त्यांच्याशी परिचय व्हावा. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोगपनम् एकं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं
तु चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपन्ति श्रुत्वान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धर्ममप्पमच्यति नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय करणे तुम्हाला पुन्हा कुशल कर्माचे समाधान करणे स्वचित्ताची परिशुद्ध करणे हेच बुद्धांचे अनुशासन होय धम्मचरे सुचित्रम नतम तु चरम चरे धम्मचारी सुखम सेती अस्मि लोके परमिच चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे दुर्वर्तनाचे आचरण करू नये अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा इहलोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक सहन करतो न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपित्वा सुत्वानं धम्म कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो च धम्म नप्पमच्यति जो पुष्कळ बोलतो पण काही धम्मधर होत नाही जर तो थोडेही जाणून प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतोय धम्माची हिंसाणी करत नाही तोच खरा धम्मधर होतोय नत्ति मे शरणम अय्यम बुद्धो मे शरणम वरम एतेन सत्यवज्जेन होतु मे जयमंगलम मला दुसरे कोणते अनुसरण नाही बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय माझ्या असत्य वचनाने माझे जय मंगल हो नत्ति मे शरणमय्यम धम्मो मे शरणवरम एतेन सत्यवज्जेन होतु मे जय मंगलम मला दुसरे कोणते अनुसरण नाही धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय माझ्या या सत्य वचनाने माझे जय मंगल हो नत्ति मे शरणमय्यम संगो मे शरणवरम एतेन सत्यवज्जेन होतु मे जय मंगलम मला दुसरे कोणते अनुसरण नाही संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय मी संतांचे वचन करतोय बुद्धाला पालन करतोय नमो बुद्धाय नमो बुद्धाय सर्वांना नमो बुद्धाय जय नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम तुमचं स्वागत करू नाही त्यांना इथं बसवून ना तुम्ही इथे बसा देख तुझा मोबाईल व्हिडिओ काढा का व्हिडिओ सुरू आहे सर्व थांबून आता सर्वांचे फोटो सर तिकडे भेटा तिकडे अरे बाळा सर्व इकडे सर्व अशी सर्वांचे फोटो घ्या सर्वांचे फोटो काढून घ्या अतिशय छान मुन साहेबांनी आपला चांगला स्वागत केला सन्मान केला आदरातिथ्य केलं इथे अशाच प्रकारे ही जो सर्वांकडे जात राहावी सर्वांनी अशा प्रकारचे लोकांसमोर एक आदर्शाचं प्रतीक ठेवावं प्रत्येकाने अशा प्रकारची धम्म भेटी आहेत
या निमित्ताने आपल्या सर्व बांधवाची भेट झालेली आहे. अतिशय आनंदाचा दिवस आपला दर रविवारला जातो आहोत. प्रत्येक रविवार एक नवीन क्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे, ऐकायला मिळतं आहे. नवीन चेहरेसुद्धा आपल्याकडे भेटीला येतात. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी या निमित्ताने होत राहते. यानंतर पुढचा कार्यक्रम अशोक पानतावणे यांच्या घरी आहेत. ते आपल्याला अवधूत नगरला भगवती नगरमध्ये आहेत. आपली पुढची रॅली भगवती नगरला आहे 22 तारखेला अशोक पानतावणे यांच्याकडे आहे. 15 तारीख. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.